नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, जे की 2026ची अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी की कर्जमाफीची घोषणा आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जी काही यादी आहे मित्रांनो, पहिली यादी ही जाहीर झाली ती आणि आत्ता नुकतीच 16 लाख लोकांची जी काय कर्जमाफी ही झालेली आहे मित्रांनो. आणि त्यांची जी काही लिस्टसुद्धा आता लागलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या काही शेतकरी बांधवांची जर तुमचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला KYC संदर्भात कोणती कागदपत्रं लागतात आणि KYC करताना कोणती तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व सोप्या भाषेत आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या योजनेसाठी जी काही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची भेटणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपण आधी पात्र आहात का त्या संदर्भात आपण आधी पाहू मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही कर्जमाफी योजनेत तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीत जर आले असेल तर मित्रांनो, तुम्हाला जे काही तुमचं आले की नाही हे तपासायचं असेल तर मित्रांनो, जे काही CEC मार्फत जे काही पोर्टल आहे तर त्या CECच्या दुकानात जायचे आणि तिथं तुम्हाला जो काही तुमचा आधार क्रमांक आहे आणि तो आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तिथं तुम्ही चेक करून घ्यायचे. आणि जर तुमचं नाव असेल तर तुम्ही काय काय तयार ठेवायचे डॉक्युमेंट तर तुम्हाला ते सांगणार आहे मित्रांनो. जर त्या यादीत जर नाव असेल तर तुम्हाला KYC प्रक्रियेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो. आधार कार्डावरील नाव आणि कर्ज खात्यावरील नावात कसल्याच प्रकारचा तुमच्या नावात बदल नसणे गरजेचं आहे. तरच तुमची कर्जमाफी तुम्ही मिळू शकता 2026ची. त्यानंतर तुम्हाला अत्यंत म्हणजे मोबाईल नंबर एक असणं तुमच्या जे काही कर्ज खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. कारण की आधारशी जोडलेला नंबर हा पण जवळ ठेवा किंवा तुमच्या जो काही कर्ज खात्याला जोडलेला आहे तो पण ठेवा. कारण की जे काही तुमचं थंब देऊनच आधार व्हेरिफिकेशन होणार आहे किंवा OTP प्रणालीची आवश्यकता असल्यास तो पण उपयोगी तिथे तुम्ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचं जर कर्जमाफी जर नाव आले असेल तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं बँक पासबुक असणं एक गरजेचं आहे मित्रांनो. जवळच्या तुमच्या जे काही कोणतीही बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया, जे काही नॅशनलाइज बँक आहेत किंवा DCC बँकेची आत्ताच नुकतीच यादी पण लागलेली आहे, ते पण यादी चेक करून घ्या. जर तुमचं जर असेल तर तुम्हाला आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक आणि तुमच्याकडे जो काही इतर कागदपत्र बँकेने जे काही सांगितले ते तुम्ही त्यांना जमा करून द्यायचे आहे मित्रांनो. आणि तुमचा जो काही बँक पासबुक आणि तसेच कर्ज खाते क्रमांक पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. कर्ज खात्याची माहिती अचूक असणे गरजेचं आहे मित्रांनो. जो काही कर्ज खाते क्रमांक आहे तो बरोबर असणे गरजेचं आहे मित्रांनो. तसेच तुम्हाला गरजेनुसार तुमच्याकडे जो काही कागदपत्र आहे ते मित्रांनो 7/12 पण तयार ठेवायचं आहे. त्याचबरोबर आठा आणि किंवा संबंधित जमीन कागदपत्रे जर मागितली तर ते पण तुम्ही तयार ठेवायचे मित्रांनो. तर एक मित्रांनो, आता शेतकरी बांधवांना जे काही खेड्यामध्ये राहतात, बाहेर कुठे राहतात, तर त्यांनी ही जी काही KYC आहे ते किंवा आपलं नाव यादीत आहे की नाही हे कुठे चेक करायचे. जर मित्रांनो तुम्ही आपला पीक विमा वगैरे जे काही सेंटर आधार व्हेरिफिकेशन करता तिथं जायचे आणि तुमचं आधार कार्ड घेऊन जायचे मित्रांनो. आणि तिथं तुमची जे काही KYC करायची तर त्यांना म्हणायचं की मला जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यादीमध्ये नाव आलेले काय ते पण चेक करायचे आणि माझी कर्जमाफीची जी काही योजना आहे तर त्याची मला KYC करायची, तर ते तुम्हाला योग्य प्रकारे करून देतील मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही तुम्हाला जर KYC करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही ध्यान देऊन ऐका मित्रांनो. तुमचं नाव, आधार क्रमांक आणि बँक खाते आणि कर्ज खात्याची माहिती भरताना बरोबर भरा. कारण की चूक जर झाली तर मित्रांनो तुम्ही त्या कर्जमाफीमधून वगळला जाऊ शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला अजून एक पुढं सांगतो मित्रांनो,
जर तुमचा जो काही OTP येतो मित्रांनो आधारचा, तो कोणालाही सांगू नका. जर तुमच्या आधार ओळखीच्या ठिकाणी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि आधारची माहिती किंवा बँकिंग पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. त्याच्यापासून सावध राहा मित्रांनो. तर मित्रांनो तुमची जर आता KYC पूर्ण झाली तर तुम्हाला जो काही त्याचा पुरावा आहे, ती पावती, ती पण जतन करून ठेवायची मित्रांनो. कारण की KYC पूर्ण झाल्याच्या नंतर मिळालेली पावती किंवा ॲक्नॉलेजमेंट किंवा ॲप्लिकेशन नंबर, जो काही तुमचा पावतीचा जो काही नंबर आहे मित्रांनो तुम्ही केलेला, तो पण जपून ठेवायचा आहे. कारण की कर्जमाफीची पात्रता, KYCची अंतिम तारीख आणि लाभ मिळण्याची प्रक्रिया यासाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सूचना आणि संबंधित बँकांची तुम्ही माहिती जाणून घ्यायची. आणि जे काही तुमच्या याद्या आहेत ते मित्रांनो, त्या तुमच्या याद्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते मित्रांनो. आत्ताच दुपारी एक यादी लागलेली आहे मित्रांनो. ती पण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कशी काय डाउनलोड करायची ते पण सांगणार आहे मित्रांनो. जे काही कर्ज आहे तुम्हाला जे काही कर्ज मिळालं आहे मित्रांनो, 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे मित्रांनो. ज्यांचं 2021चा लाभ मिळण्यासाठी सर्वात आधी तुमची पात्रता आणि KYCची अधिकृत प्रक्रिया करून घ्यायची. जर मित्रांनो जर हा आपला उपयोगी व्हिडिओ आवडला असेल तर GK बाय सुधीर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा. चला तर असेच व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन या मित्रांनो.